सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय। या ठिकाणी लातूरमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं श्री मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्याच्यासाठी लातूरचा मराठा क्रांती मोर्चा, आमचे सहकारी हर्षवर्धन राऊत, जगदाळे हे सगळेजण या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि या उपोषणाला पाठिंबा देण्याच्या तर नक्कीच आज मराठा आरक्षणाचा लढा हा मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर आज आपल्या या मराठा बांधवांच्या भावना जाणून घेण्यासाठी खुद्द आज भैयांनी आज पत्रकाराची भूमिका बजावली आहे। तरी आपण याच स्वरूपात की आपण आज जी उपसमितीची बैठक स्थापन झालेली आहे यामध्ये काय निर्णय लागेल हे भैयाकडून जाणून घेऊया। भैया, आज उपसमितीची बैठक बसवण्यात आलेली आहे, तर या अनुषंगाने आपल्याला काय वाटतं की मागण्या आपल्या रास्त होतील की नाही? उपसमितीची बैठक आज करण्याला फार उशीर झाला आहे असं माझं वैयक्तिक मत आहे। याचं कारण असं आहे की सरकारने स्वतःच मुदत मागून घेतली 40 दिवसाची। ती मुदत अतिशय नम्रतापूर्वक मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना दिली। त्याच्यानंतर सरकारला माहिती होतं की 24 तारखेला आपण दिलेली मुदत संपणार आहे आणि त्याच्यानंतर ते ताबडतोब परत एकदा आमरण उपोषणाला बसू शकतील। हे सरकारला या पूर्ण सगळ्या गोष्टीची कल्पना होती। कुठंतरी सरकार मराठा समाजाला गृहीत धरतं आहे, मनोज जरांगे पाटील यांच्यासारख्या आरक्षण योद्ध्याला गृहीत धरतं आहे असं मला वाटतं आहे। कारण आज जे सरकार हे सगळं करत आहे हे सरकार त्या 40 दिवसामध्ये सुद्धा करू शकलं असतं, परंतु सरकारने ढिलाई दाखवली, लिथार्जीपणा केला आणि मराठा समाजाच्या भावनांना, त्याच्या गरजेला सरकारने गृहीत धरलं असं माझं मत आहे। कारण कुठंही ती 40 दिवसाची जी मुदत होती ती मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली नव्हती, सरकारने स्वतः मागून घेतलेली होती। आणि कुणीही व्यक्ती, कुणीही सरकार हे जेव्हा स्वतः मागून घेतं काही गोष्टी किंवा एखादी मुदत, तर तिला जागण्याचं काम, तिच्याशी प्रामाणिक राहण्याचं काम हे सरकारचं असतं। त्याच्यामुळे सरकारने ही ढिलाई दाखवलेली आहे। आज उपसमितीची बैठक घेणं हा कुठंतरी मला असं वाटतं की परत एकदा तोंडाला पानं पुसण्याचा उद्योग होऊ नये, ठरू नये। कारण सरकार आम्ही काहीतरी करतोय असा एक मुलामा देऊन, त्याच्यामध्ये गाफील ठेवून परत एकदा दिशाभूल मराठा समाजाची करू शकतं। परंतु सरकारला मला अत्यंत प्रामाणिकपणे सांगायचं आहे की ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील हा लढा तळागाळापर्यंत त्यांनी नेऊन ठेवलेला आहे, तर आता नाही वाटत मला की हा लढा थांबेल किंवा याला कुठंतरी पूर्णविराम लागेल। आरक्षण घेतल्याच्या शिवाय आणि याच्यामध्ये निर्णायक मोड मिळाल्याच्या शिवाय मला वाटत नाही की हा लढा या ठिकाणी थांबेल। सरकारचं काम आहे की वेळेत निर्णय घेणे। आपण म्हणतो ना की उशिरा मिळालेला न्याय हा अन्यायच असतो, तर अशा पद्धतीचा हा आता उशिरा न्यायाची प्रक्रिया त्यांनी चालू केलेली आहे आणि हा अन्याय मराठा समाजावरती होतो आहे आणि वाढत जातो आहे। अशा पद्धतीची भावना ही तळागाळातल्या मराठा समाजामध्ये आहे। भैया, नक्कीच उपसमितीने हा निर्णय लवकरात लवकर घेतला पाहिजे व आमच्या मराठा बांधवांना नक्कीच न्याय दिला पाहिजे। बेदडगावासाठी शरद पवार, लातूर सिटी म्हणून आज शिवाईच्या आमच्या महिला भगिनी या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील उपोषणस्थळी आलेल्या आहेत। आपण टप्प्याटप्प्याने आमच्या महिला भगिनींचं या पाठिंब्याच्या संदर्भातलं जे काही मनोगत आहे ते आपण एक एक करून यांची आपण मनोगत या ठिकाणी घेऊया। मी सर्वप्रथम डॉक्टर शुभांगी राऊत यांना विनंती करतो की त्यांनी या उपोषणाला पाठिंब्याच्या संदर्भातलं आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करावे। मी डॉक्टर शुभांगी राऊत, मी सर्वांना अशी विनंती करते की मराठा आरक्षणाचा हा जो प्रश्न बऱ्याच दिवसांपासून रखडत आहे आणि प्रलंबित आहे, तर शासनाने त्याची गंभीर्याने दाखल घ्यायला पाहिजे। आणि सर्व मराठा बांधवांना मी अशी विनंती करते की तुम्ही जो आत्महत्येचा जो मार्ग अवलंबत आहात तो अतिशय चुकीचा आहे। ह्या प्रश्नाला तुम्ही स्वतःचा जीव देण्यापेक्षा अधिक जास्त आपलं जो काही संघर्ष आहे तो जास्त गांभीर्याने सरकारने याची दखल घ्यावी, याकडे आपण त्यांचं लक्ष वेधलं पाहिजे। आत्महत्या ह्याला सोल्युशन असू शकत नाही। सर्वांनी एकत्रित येऊन आपल्या सर्व बांधवांना आपण एकमेकांना मदत केली पाहिजे। आणि इथे जे कोणी उपोषणाला बसलेले सर्व मराठा बांधव आहेत त्यांना आमचा शिवाई प्रतिष्ठानतर्फे पूर्णपणे पाठिंबा आहे। धन्यवाद। धन्यवाद डॉक्टर मॅडम।
या ठिकाणी खरं तर आपण पाहिलं की मराठा क्रांती मोर्चा जेव्हापासून सुरू झाला त्याच्यामध्ये मराठा समाजाच्या महिलांचा सहभाग हा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला जाणवला. खेड्यापाड्यातनं हजारो लाखो महिला या मोर्चामध्ये मराठा क्रांती मोर्चा अगदी सुरुवातीला सुरू झाला तेव्हापासून सहभागी झाल्या. याचं कदाचित एक कारण असेल की या आरक्षणाचा लाभ शिक्षणाच्या माध्यमातून ज्या मुलांना होणार आहे तर आपल्या मुलाच्या लेकराच्या बाबतीतली जी कणव एका आईच्या हृदयामध्ये असते, अंतःकरणामध्ये असते, ती कुठंच दुसरीकडे असू शकत नाही. त्याच्यामुळे महिलांचा सहभाग या क्रांती मोर्चामध्ये पहिल्यापासूनच लक्षणीय राहिलेला आहे. आणि आजही आम्ही लातूरमध्ये पाहतो आहे की शिवाईमधून आमच्या महिला भगिनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत. मी डॉक्टर सुरेखा निलंगेकर मॅडमना विनंती करतो की आपण या निमित्ताने आपण आवाहन करावं. मराठा आरक्षणाचा प्रश्न हा बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे, हे आपणा सर्वांना माहितीच आहे. मराठा आरक्षणाच्या या मागणीला पाठिंबा देण्यासाठी व आमचे इथे समाजबंधू आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व शिवाई मैत्रिणी या ठिकाणी आलो आहोत. आपणा सर्वांना माहितीच आहे मराठा समाजातील युवकांना शैक्षणिक व नोकरी संदर्भात बऱ्याच सुविधा मिळत नाही आहेत. त्यामुळे मराठा समाजातील युवक या गोष्टीचा अतिशय ताण घेत आहेत व ते आत्महत्या करत आहेत आणि त्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या कुटुंबावर समाजावर होत आहे. ही अतिशय दुःखाची बाब आहे. ही गोष्ट शासनाने अतिशय गंभीरतेने घेतली पाहिजे व तात्काळ या बाबतीत शासनाने निर्णय घेतला पाहिजे ही विनंती. आत्ताच त्यांनी जिजाऊ वंदना अतिशय अंतःकरणापासून या ठिकाणी म्हटली आणि आमच्या सगळ्यांच्या अंगावर शहारा आणि डोळ्यामध्ये पाणी आणलं. अशा आमच्या संध्या पाटील ताई यांना मी विनंती करतो की आपण आपले 2 शब्द मनोगत व्यक्त करा. नमस्कार. आरक्षण तर मिळालंच पाहिजे. आज जे माझे बंधू आत्महत्या करतायत, ज्यांचे संसार उठतायत, याला एकच कारण आहे की मराठा आरक्षण. आणि आरक्षण हा आमचा हक्क आहे म्हणून आम्ही मागतोय. हे कुणाचं हिसकावून घ्यायचा प्रयत्न करत नाही आहेत. तर आरक्षण हे आमचं हक्काचं आहे आणि हे आम्हाला मिळालंच पाहिजे. माझी ही मागणी असेल. धन्यवाद. खरोखर सगळ्या महिलांच्या भावना ह्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये अतिशय तीव्र आहेत आणि इथं आलेल्या ज्या काही आमच्या महिला भगिनी आहेत त्या जरी का सुखवस्तू डॉक्टर वगैरे असतील तरीही त्यांना सामान्य मराठा समाजाच्या आईचं दुःख आणि तिची वेदना त्यांना माहिती आहे. मी डॉक्टर स्नेहल देशमुख मॅडमना विनंती करतो की त्यांनी आपल्या भावना व्यक्त कराव्या. नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय. एक मराठा लाख मराठा या मराठा आरक्षणानिमित्त आमरण उपोषण जे आयोजित केलेलं आहे या सर्व उपोषणाकडे शासनाने अतिशय गंभीर तऱ्हेने बघावं आणि याचा विचार करून लवकरात लवकर निर्णय द्यावा जेणेकरून काही आत्महत्या, काही उपोषणं थांबतील आणि न्याय मिळण्यासाठी या आरक्षणाचा जो काही धडपड चालली आहे त्याच्याकडे शासनाने बघावं ही आमची कळकळीची विनंती आहे. जय शिवराय. धन्यवाद. इथं संगीता दाताळ उपस्थित आहेत, त्यांनाही मी विनंती करतो की आपणही आपले मनोगत व्यक्त करा. नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय. मराठा आरक्षण हे मराठ्यांच्या हक्काचं आहे. शासनाने त्याच्याकडे तातडीने लक्ष द्यावं आणि मराठ्यांच्या ज्या आत्महत्या होत आहेत आणि उपोषणाला जे बसलेले आहेत त्यांच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं ही नम्र विनंती. धन्यवाद. सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतो. खरं तर आभार व्यक्त करण्याचा हा विषय नाही आहे. त्यांनी सगळ्या शिवाई महिला इथं आल्यामुळं आमचे जे उपोषणकर्ते बांधव आहेत त्यांचं निश्चित धैर्य वाढलेलं असेल. कारण ही शारीरिक लढाई जशी आहे त्याच्यापेक्षा जास्त ही मानसिक लढाई आहे आणि या मानसिक लढाईमध्ये जास्तीत जास्त लातूरकरांनी आपला सहभाग छत्रपती शिवाजी महाराज येथे चालू असले छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे चालू असलेल्या या उपोषण मंडपामध्ये येऊन आपण त्यांचं मनोधैर्य वाढवण्याचं कार्य करावं. आपण ही मानसिक लढाई जी त्यांची चाललेली आहे तिला प्रोत्साहित करण्याचं आपण काम करावं. आपली जास्तीत जास्त इथे संख्येने उपस्थित राहणं
हेच सरकारवरती आणि निर्णयकर्त्या लोकांवरती दबाव निर्माण करणारं ठरेल असं मला नम्रतापूर्वक या ठिकाणी सांगावंसं वाटतं. जय जिजाऊ जय शिवराय. धन्यवाद.